हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण खूप टायमानंतर भेटतोय. सो आता मी रेडी झाली आणि आम्ही कुठेतरी चाललो. ते तुम्हाला कळेलच व्हिडिओच्या टायटलमध्ये. मम्मी फोनवर बोलते, सॉरी. तुम्हाला कळेलच व्हिडिओच्या टायटलमध्ये. बट आता आम्ही चाललो. मम्मी कसं वाटतंय? एकदम मस्त. फ्लाईटने जाणार आहे आम्ही फॉरेन कंट्री. लेट्स गो. आता मी खालती उतरली आहे. मम्मी आणि बाबा पाठी वेट करत आहेत. या ट्रिपला मम्मी आणि मीच चाललो. आणि तुम्ही बघू शकता दादा आहे इथे. ही आमची न्यू कार. हा आमचा दादा. आणि दादा आणि बाबा आम्हाला ड्रॉप करणार आहेत एअरपोर्टला. सो आय थिंक मी खूप टायमाने शूट नव्हतं केलं, तर माझ्यासाठी आता खूप वेगळं वाटतं अचानक. आय थिंक लास्ट मी गणपतीचं टाकलेलं आणि त्याच्यानंतर मी टाकलं नव्हतं. मला सगळ्यांनी खूप ऐकवलेलं घरात, मम्मीने, की टाकलं नाहीस तू, काय करतेस तू, टाकलं का नाहीस, टाकत जा. आणि नंतर बोर्ड झाले. मी बोर्डमध्ये पास झाली चांगल्या मार्काने पास झाली आहे मी. आणि मला नवीन फोन भेटला आहे. मी iPhone 17ने शूट करते. मला खुशी हो रही है, मेरे को खुशी हो रही है. चल सांगते निखिलच्या बाय बाबा. बाय 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 काका. बाय बाय. तू कुठे चाललाय? याला गावी घेऊन जाऊया. बाय बाबा. सो गाईज, आम्ही एअरपोर्टला पोचलो आहे आणि बॅगेज चेकिंग बॅगेज दिले आम्ही लगेज. आणि तुम्ही बघू शकता सर्व ग्रुप उभा आहे. हा पूर्ण ग्रुप आहे. सर्व लोक आमच्यासोबत येणार आहेत. ते मी आणि मम्मी आता वेट करतो. तसं काय नाही आमच्याकडे. आता काय आमचे आउटफिट बघा. आमचे आउटफिट कम्फर्टेबल आउटफिट घातली आम्ही. मला ना आधी घरातून निघताना गरम होत होतं याच्यात. आता असं वाटतं की ठीक आहे, गुड घातलं आहे मी. सो गाईज, आता आम्ही आलो आहे. इमिग्रेशन झालं आमचं आणि आम्ही येऊन बसलेलं आहे. आमचं गेट 66 आहे. आणि बाकी सर्व पण येत आहेत आमच्यासोबत. जे ग्रुपचे आहेत ते पाठी आहेत. आमचं आधी झालं इमिग्रेशनचं, आम्ही आधी आलो. आणि आता मग लाईक 21:50ची फ्लाईट आहे. सो थोड्या वेळाने आम्ही जाऊ मग. सो गाईज, आता आम्ही चाललो. मम्मी आहे आणि पाठीचा पूर्ण ग्रुप आहे. आणि आता आम्ही फ्लाईटमध्ये बसणार आहे सून. नंतर आम्ही असणार व्हिएतनामला. हे आहे निखिल सर. हा आहे आमचा ग्रुप. आता आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आहे आणि आमच्यासोबत सर पण आहेत. सर कैसा फील हो रहा है? मजा आ रहा है. और कुछ बोला? ही आहे व्हिएतनाम एअरलाइन्स. इथे आहे छोटं TV आणि हेडफोन्स आणि सोबत ते सर्व दिलं आहे. आणि इथे आहे मम्मी. झोपून गेली. आणि आमच्यासोबत आता जेवणार आहे. बघू शकता हे माझं जेवण आलं आहे. काय आहे, सॅलेड आहे, फ्रूट आहे आणि ब्रेड दिलं आहे. आणि मी हे ओपन तुम्हाला करून दाखवत आहे. राईस आहे, बॉइल्ड राईस, बीन्स आणि स्पिनॅच आहे आय गेस. आणि आता मी तुम्हाला थोड्या वेळाने जेवण देते. सो गाईज, मम्मी तुम्हाला जेवण टेस्ट करून दाखवणार आहे. मम्मी लेट्स गो.
कसं होतं? मम्मीने ब्रेड खाल्लेला दिसतो इथे. मी ब्रेड खाल्लास, कसा होता? अरे चांगली रिएक्शन दे यार, असं काय करतो? चांगलं नाही चांगलं. नेक्स्ट टेस्ट कर. ऑनेस्ट रिव्यू दीजिए मैम, ऑनेस्ट रिव्यू. राजमा वाओ अंकल, कैसा है अंकल? मस्त है क्या? एक नंबर. वो ये राजमा है अंकल. थोड्या वेळ आधी अंकल बोलत होते की चिकन आणि रस्सा पाहिजे, पण चिकन आणि रस्सा नाही, आम्हाला व्हेज भेटले. काका चिकन आणि रस्सा चिकन आणि रस्सा मागत होते. सच्ची में आणि आता आले ड्रिंक्स. मम्मी मम्मी दारू पिणार काय? दारू दारू पिएगी क्या मॅम? चांगलं असणार ना हे, टेस्टी असेल. भेटणार फिर वही रोना धोना. आम्ही आता जेवण टेस्ट केलं. जे आम्ही घरी खातो तसंच आहे. राजमा चावल है आणि मम्मीने आधी नहीं, मम्मी को पसंद है. मम्मी बोली नहीं मैंने खाऊंगी. क्या हुआ? मम्मीने आधी हात वर केले. मम्मी बोलली की मी नाही खाणार. तर ती फक्त बघू शकता तुम्ही सॅलेड संपवले. जिम गर्ल, ओ माय गॉड, सैलेड खा रहे हो आप? ये भी चकना कर ये सब हेलो. निखिल सर ने सांगा राजमा अच्छे हैं. निखिल सर अपना जूस पी रहे हैं. निखिल सर स्पेशल जूस है वो हमने दिखाया. अच्छा. कैसा था आपका खाना? अच्छा चांगलं होतं. सगळं संपवलं तर नाही आहे कोणी पण. आमच्यापैकी कोणी पण सर्व संपवलं नाही. कोणीच संपवलं नाही. काकाला झोप येते. कोणीच काही खाल्लं नाही. राजमा चावल होता, हजम नाही झाला म्हणून. गाईज हा आहे व्हिएतनामचा एअरपोर्ट, हनॉईचा एअरपोर्ट. आम्ही आता हनॉई सिटीमध्ये आहे. ॲज यू कॅन सी हा आहे आमचा खूप मोठा ग्रुप. यात सर्वजण मिक्स आहेत. मी बघा मम्मी. सो आता आम्ही चाललो टर्मिनल 2वरून 1ला, कारण की आम्ही आता हनॉईमध्ये आहे. हनॉईवरून आम्ही दानांगला जाणार आहे. सो डोमेस्टिक एअरलाईन घ्यावी लागणार त्याच्यासाठी. तर आता आम्ही चाललो. हे आहे इकडचं इंटिरियर. स्पेशियस आहे खूप जास्त. आपल्या इंडियाचं कम्पॅरिझन केलं तर वाव. सो गाईज आता मी फ्लाईटमध्ये बसलो आहे. 1.5 hourची कदाचित फ्लाईट आहे. आणि ॲज ऑलवेज मम्मी आहे बाजूला. आणि आय गेस आता थोड्या वेळाने टेक ऑफ होईल. तो गाईज आम्ही फ्लाईटमधून उतरलो अँड देन बॅग घेतल्या आम्ही आणि आता मी बसमध्ये बसलो आहे. आता आम्ही आहोत दनांगला. तिथून आम्ही जाणार आता हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव शेरेटॉन आहे. या सिटीमधलं सगळ्यात मोठा हॉटेल आहे हा. आणि आताचा येतानाचा व्ह्यू एवढा भारी होता कारण की मला विंडो सीट भेटलेली. ॲक्च्युली ती सरांची होती आणि सरांनी मला दिली. विंडो सीट असल्यामुळे मग मी खूप व्हिडिओ वगैरे काढले, फोटोज पण काढले आहेत. ते रील्सवर आणि स्टोरीवर दोन्हीवर पोस्ट करेन. तुम्ही पण बघा. Your left hand side you can see all the Da Nang City view with a very famous Han River, H-A-N, Han River, okay? And far away there is the Dragon Bridge.
Dragon Bridge, the icon, the symbol of the Da Nang city. Say about the Da Nang, normally, first one, top one, of course, Ba Na Hill. Your itinerary will have amazing, lovely place, beautiful, cold weather. Second, Dragon. Okay, in the Dragon, Friday, Saturday, and Sunday night, they have a dragon show. So 2 more days later. And this is the Han River, the mother river of the Da Nang city, HAN. And the name Da Nang is come from this river. Da Nang is a new name. Old name is Dak Nang. Dak is water, Nang is the land. The land beside the water. That's why you can see both of the Da Nang city developed by both sides of the river side. Okay, and where is the location of Da Nang? It's a Vietnam, like that. Okay, the North Vietnam is Hanoi, our capital. It will be Delhi. It's a New Delhi of the India. Okay, and the south we have Ho Chi Minh. So Ho Chi Minh is Mumbai, and Da Nang, Goa City, maybe. Or some people say Gujarati, maybe. But of course, I think it look like Chennai. I see same because the city with the ocean something. If you like the history, the train street, the something old, okay, Hanoi. If you like some busy, rush, horn, a lot of motorbike, something, Ho Chi Minh. But you like the peaceful, relax, like second Pattaya. The main smile when they heard about Pattaya. Oh, we happy. This is the Da Nang city. गाईज तर यार हवा हां आता आम्ही आलोय. त्यांनी 20 मिनिटाचा टाईम दिला आहे आणि आम्ही इथे आलोय ड्रॅगन ब्रिज बघायला. तुम्ही बघू शकता तिथे मम्मीच्या पाठी. इथे ही आमची बस आहे अँड हा आहे व्ह्यू. ह्याला म्हणतात ड्रॅगन ब्रिज आणि हे आहे हान रिव्हर. इकडचं मेन सेंट्रल रिव्हर मानलं जातं ह्याला आणि ह्याला मिनी सिंगापूर पण म्हणतात. असं ओव्हरऑल व्ह्यू खूप चांगला आहे. हवा चांगली आहे. 31 डिग्री सेल्सिअस आहे मोजलं तर आपण. आणि मी आणि मम्मीने फोटोज वगैरे पण क्लिक केलेत. केस सगळी खराब होतात. मी केसावरती बांधते. Yeah, American they came here to be the way. That's why the vibe will be same. The second one of the leader of the Da Nang city, when he traveled in Pattaya, sent to you he traveled Pattaya. I don't know why he do, but he saw the Pattaya and then. सो आता आम्ही लंच करायला आलो आहे सर्वजण. एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये थांबलो आहे. जे इंटिरियर खूप चांगलं वाटतं आहे. आता इथे आम्ही लंच करणार आणि मग लंच केल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये चेक इन करायला जाणार. हा होता एंट्रन्स. ते आलात की ही बफे सिच्युएशन आहे अँड तिथे पण आहे आतमध्ये यू कॅन सी. तिथे आतमध्ये किचन आहे, इथे वॉशरूम आहे आणि मग इथे आतमध्ये सगळे बसले. सो आता आमचं जेवण झालं. तिकडे गाणी वाजवत होतं. रेकॉर्ड नाही करता आलं मला, कॉपीराईट आला आहे. तर आता जेवण झालं आहे आमचं. आम्ही चाललो हॉटेलला. चेक इन करणार आणि मग नंतर रेस्ट करणार थोडा वेळ. आणि रेस्ट केला की मग संध्याकाळी मे बी 4 वाजताचं आहे. 4 वाजता सिटी टूरला जाणार आहे. सो आपण बघूया तेव्हा. हे आहे हॉटेल, बघू शकता. ही होती एंट्री. तिथून आतमध्ये आलो की डायरेक्ट असे आहे. फ्लावर्स लावले. हा चुंबर आहे वरती आणि वेलकम ड्रिंक.
बघू शकता. आणि तिथे की घेत आहेत आणि की घेतली की मग आम्ही रूममध्ये जाणार. आणि इथून एंटर केलं अँड आता आम्ही चाललो रूममध्ये. खूप मोठं हॉटेल आहे तसं बघायला गेलं तर. 2 टावर आहेत त्याचे, फर्स्ट आणि सेकंड. त्यातलं आम्ही फर्स्ट टावरमध्ये आहे. की कार्ड पण भेटल्यात आम्हाला आणि आता मी चाललो रूममध्ये. तसं थोडं लुकआउट केलेलं मी त्याच्यावरती गुगलवर सर्च करून बघितलेलं आधीच की कसं दिसतंय काय दिसतं ते. एक्साइटेड म्हणजे ते तर फोटोमध्ये बघितलेलं. आता खरोखर कसं दिसतंय काय ते बघावं लागेल. 1102 हे आहे. सो गाईज हा आहे आमचं रूम. कॅन सी फोकस काय होतं. इथे आहे मोठा मिरर. यू कॅन सी. हे आहे वॉर्डरोब. इथे आहे अजून ड्रॉवर्स. मम्मी शैम्पेन पियोगे आप? मम्मी देखो इधर. आणि इथे मी की कार्ड ठेवते आमचं. सो हा आहे पूर्ण रूम जो एकदम भारी दिसतोय. हे आहे बेड, मास्टर बेड. यू कॅन सी. पण व्ह्यू बघूया काय आहे इकडचा. ओके ओके वाव भारी आहे. येस. यू वॉक इन. इथे आहे बाहेर बसायला बट गरम आहे खूप. आणि इथून अजून पण सर्वजण जात आहेत. ही आहे पूर्ण एक्सप्लोअर करावं लागेल आम्हाला. ॲक्च्युली एक्सप्लोअर करायला टाईम लागेल थोडा. ओव्हरऑल खूप भारी आहे, खूप मस्त आहे, खूप आवडलं पण आहे. आता आपण जाऊया बाथरूमकडे. ओके काहीतरी दिसलंय काहीतरी दिसलंय. ओ काय रिएक्शन देऊ मी. देख रहे हो तुम, देख रहे हो. मम्मी वी सी बाटअप हिअर. आंघोळ करते. वाव. हा छोटा मिरर आहे, हा मोठा मिरर आहे, इथे बेसिन आहे, इथे टॉवेल आहे, इथे वॉशरूम आहे, अगेन अजून एक बाथरूम आहे आणि इथे शॉवर आहे. जर तुम्हाला बाथटबमध्ये नाही आंघोळ करायची तर तुम्ही शॉवरमध्ये करू शकता. बट कम्फर्ट किसको नहीं पसंद. आप देख सकते हैं मॉम इज स्टिल एक्सप्लोरिंग. मस्त आहे मस्त आहे. म्हणजे जसं बघितलं होतं ना सेम तसं आहे. आय मीन ऑफकोर्स बघितले तर सेमच असेल बट तरीही खूप भारी आहे, खूप आवडलं पण आहे. आता मम्मीने दुसरा व्ह्यू काढलाय. ओके गार्डन आहे गार्डन. ए वाव. अच्छा हे आपण इथूनच आलो. हां इथून आम्ही आलो. ओके आता आमचा सगळ्यात फर्स्ट रूमच आहे आमचा. आणि जसं आम्ही एंटर करायला जातो तर सगळे बोलत होते अरे वा तुमचा पहिलाच रूम, अरे वा. तर मम्मी म्हणते की आता जाताना सर्वांचे दरवाजे वाजवत जाऊ. नाही सगळ्यांनी आमचे दरवाजे वाजवले. अच्छा भारी आहे, भारी व्ह्यू आहे, खूप आवडलं आहे. आता आम्ही खूप थकलो आहे. जेव्हा पण भेटेल तशी शक्य होईल तसं आम्ही झोप काढत होतो. आता फ्रेश होऊ, आंघोळ करू अँड देन थोडं रेस्ट करू 1 तास अँड देन 4 वाजता भेटूया. बाय बाय. सो गाईज झाली आहे रेडी. 4 वाजायला समथिंग 5-6 मिनटं आहेत अँड दिस इज माय आउटफिट. देख सकते हो माय फेवरेट टॉप, जीन्स, रिंग, वॉच आणि इयरिंग्स घातले. मी छोटे इयरिंग्स घातले, जास्त मोठे नाही घातले. एंड आई एम रेडी. अब मम्मी के पास जाते हैं. मम्मी आपकी आउटफिट दिखाओ मैम. यही बघा मम्मीची आउटफिट. ओ माय गॉड वाव. आता आम्ही चप्पल घालतोय अँड देन आम्ही जातो.
सो आता आम्ही बसमधून खालती उतरलो आहे अँड ढाबा स्टाईल रेस्टॉरंट आहे तिथे हाय टीसाठी आम्ही चाललो. पाऊस पडतोय थोडासा, पावसाची मजा घेतो. पावसाची मजा घेतो. येस, आहे आमच्याकडे रेनकोट, बट इथून परत पाऊस जास्त नाही आहे पण कमी आहे, थोडंच आहे. मग मी टॅटू चष्म्यावर येते यार. सो गाईज आता आम्ही आलो आहे लेडी बुद्धा बघायला. अच्छा, आणि इथे एक मंदिर आहे, व्हिएतनामीज मंदिर आहे. काय बोलवतात मला नाही माहिती, पण काहीतरी बोलवतात. आणि लेडी बुद्धा जी आहे ती व्हिएतनाममधली सगळ्यात मोठी स्टॅच्यू आहे, जी आज आम्ही आता बघायला जाणार आहे. आम्ही आमची बस इथे पार्क केली आहे आणि आता आम्ही चाललो. इकडचा व्ह्यू पण मस्त आहे. आम्ही इथून चालत आलो. हे आहे पूर्ण सराउंडिंग आणि ही आहे लेडी बुद्धा. हा व्हिएतनाममधला सगळ्यात लार्जेस्ट स्टॅच्यू आहे. ये लेडी बुद्धा है. आणि आतमध्ये इथे त्यांचे देव आहेत, मला नाव नाही माहीत, बट फाईन. खूप भारी वाटतं है ना, एकदम मस्त दिसते ना. म्हणजे स्टॅच्यू आहे मध्ये आणि पाटून रिअल नाही बोलणार शकत, डोळे बघ ना. पण स्टॅच्यू आहे मध्ये आणि पाटून बघ ना, स्काय बघ ना किती भारी दिसतं. असं ठेवलं. ही बघा मम्मी बुद्धा, बघा मम्मी बुद्धा. काय बॉटल देऊ पाण्याची, अशी पाण्याची बॉटल देऊ. काही इच्छा असेल तर ते पूर्ण होते, त्याचं ते विश असतं. वाह मैम, आपको बहुत कुछ पता है. ते मगाशी गाइस व्यू, भाई काय व्यू आहे ना, काय व्यू आहे भाई. वेगळा दुसरा टेम्पल आहे. आम्ही पाचच्या टेम्पलमध्ये आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे, म्हणून आम्ही फोटो काढले नाहीत. बट आतमध्ये गेल्यानंतर खूप जास्त रिलॅक्स वाटलं. एकदम माइंड आणि हार्ट दोन्ही पण एकदम शांत वाटलं, खूप भारी वाटलं. आता या वाल्यामध्ये पण एंटर करू आम्ही आणि पाय पडून येऊ बाहेर. आणि संध्याकाळच्या वेळेस आलो आम्ही. 7 वाजून गेले असते आता, पण आता काही दिसतच नाही आहे. तिकडे थोडे लाईट आहे तर तिकडे खेळत आहेत मुलं. या साईडला लाईट आहे आणि इथे पाठी हे दनांग बीच म्हणून असं लिहिलं आहे.
काही लोक फोटो काढत आहेत आणि मी आणि मम्मी इथे बसलो आहे. सो गाईज आता आम्ही परत आलो आहे ड्रॅगन ब्रिजला आणि हे रात्रीचं असं दिसतं. पूर्ण ड्रॅगनच्या आतमध्ये लाईट पेटतात आणि सॅटर्डे आणि संडेच्या दिवशी फायर प्रोग्राम असतो इथे, ज्याच्यामध्ये फायरवर्क्स असतात. मे बी जर सॅटर्डेला आपल्याला आणलं तर आपल्याला हे बघायला भेटेल फॉर शुअर. आणि आता तुम्ही बघू शकता दुपारी इथे क्राऊड नव्हता अँड आत्ता आहे ते पण खूप जास्त. सगळीकडे कोणता कोणतरी दिसतंय. तिथे कपल्स फोटो काढत आहेत फोटो बूथमध्ये. इथे आहे तो फोटो बूथ असा. एव्हरीवन इज बिझी गाईज. रात्रीची पुर्णी सिटी रात्री एकदम जगमगलेली असते. सगळीकडे लाईटनिंग. तिकडे लिहिलं आहे आय लव्ह दनांग आणि हे हार्ट सकाळी ॲज अ बलून सारखेच दिसत होते आणि आता ते लाईट सारखे बनले. आता आम्ही रूममध्ये आलो आहे. सर्वजण आले आहेत रूममध्ये, आपापल्या रूममध्ये गेले. आम्ही पण आमच्या रूममध्ये आलो आहे आणि आजचा दिवस खूप चांगला गेला. इवन दो फर्स्ट डे होता. मजा आली. खूप काय बघितलं. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर हा ब्लॉग आवडला असेल देन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय बाय.